बातमी पाहूयात। सरकारनं विरोधी पक्षनेता दिला पाहिजे आणि लोकशाही या राज्यामध्ये जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण स्थापित केलं पाहिजे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केली आहे। तसंच 370 कलम हटवलं म्हणता आणि नागपूरमध्ये ते लागू करता हे कुठलं शासन अशी टीका देखील भास्कर जाधवांनी केलेली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव आहेत। सर, खरं तर तिसरा आठवडा सुरू झालेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा। अद्यापही विधानसभा विरोधी पक्ष नेतेसाठी तुमचं नाव दिलेलं आहे, पण विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाहीये। काय अपेक्षा आहे? तुम्ही मागणी केलेली आहे लवकरात लवकर निर्णय द्यावा। असं आहे की यापूर्वी कारणं सांगितली जायची की एकूण 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये कमीत कमी 30-29 आमदार ज्याचे निवडून येतील त्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल। हे वर्षानुवर्ष आपण ऐकत होतो, परंतु मी पूर्वीच अभ्यास करून ठेवला होता। मला माहिती होतं की कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाही आणि म्हणून ज्या वेळेला आदित्यजी ठाकरे, अनिलराव परब आणि मी ज्या वेळेला सचिवांना आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला आम्ही त्यांना हेच दिलं पत्र आणि सांगितलं कायद्यामध्ये तरतूद कुठे आहे। तर ते जुने दाखले द्यायला लागले। आम्ही सांगितलं जुने दाखले आम्हाला माहिती आहेत, कायद्यामध्ये तरतूद काय ते सांगा। आणि म्हणून त्यांनी मग कायद्यामधून आम्हाला पत्र लिहून दिलं की अशी कायद्यामध्ये 10% सदस्यांची कुठलीही अट नाही त्यांनी सांगितलं। म्हणून आम्ही त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं। त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही शिवसेना असे विधानसभा अध्यक्षांना जाऊन विनंती केली। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील विनंती केली। मला असं वाटतं की एक लोकशाहीचा सन्मान म्हणून ते घोषणा करतील। नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न जे आहे ते फॉलो केलेलं आहे, लागू केलेलं आहे। काश्मीर पॅटर्न कसं पाहिजे? काश्मीर पॅटर्न कुठून आला? 370 कलम तुम्ही रद्द केलं ना आणि तरी पण काश्मीर पॅटर्न येतो। याचा अर्थ तुम्हाला हे सगळे विषय जिवंत ठेवायचे आहेत। या सगळ्या विषयाची चर्चा वारंवार घडवून आम्हीच कसे फक्त आणि फक्त ह्या देशाचे तारणहार आहोत हे दाखवण्याचा कारणाशिवाय हा प्रयत्न होतोय, त्यातून हे सगळं घडते। प्रतिनिधी रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।